मित्रांनो, आज राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी मित्रांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अनेक जण विचारत होते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाली का, हप्ते का येत नाहीत आणि सरकारकडून फक्त घोषणा होत आहेत पण पैसे खात्यात का जमा होत नाहीत. कारण बराच काळ शेतकऱ्यांना हप्त्याच्या बदल्यात फक्त आश्वासनेच मिळत असल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ही योजना बंद झाली की काय अशीही चर्चा सुरू झाली होती. मात्र आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हप्ता जमा झाल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झालीये की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू आहे आणि सुरळीतपणे चालू आहे. 25 मार्च 2026 रोजी विधान भवनातून ही माहिती देण्यात आली की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीद्वारे जमा करण्यात आलाय. या हप्त्याचा लाभ राज्यातील तब्बल 89,74,000 शेतकऱ्यांना मिळाला आहे. म्हणजेच राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा करण्यात आली असून त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळालाय. या 8व्या हप्त्यासाठी राज्य शासनाकडून एकूण 1,798 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. हा निधी डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला असल्यामुळे यामध्ये कोणताही मध्यस्थ नाही आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आली आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शेतकऱ्यांना पैसे थेट त्यांच्या खात्यात मिळतात आणि त्यासाठी कोणत्याही कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत नाहीत. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्य शासनाची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेती अधिक सक्षम करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे. या योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते, ज्यामुळे त्यांना शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यास मदत होते. त्यामुळे ही योजना राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्या खात्यात नमो योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे का? की अजूनही तुमच्या खात्यात पैसे आलेले नाहीत? जर तुमच्या खात्यात पैसे आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून पैसे आले नसतील तर तेही कमेंटमध्ये लिहा. त्यामुळे इतर शेतकरी मित्रांनाही याबाबत योग्य माहिती मिळू शकेल. अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजनांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एका महत्त्वाच्या अपडेटसह भेटू. धन्यवाद.